यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो 24 भगवान की जय। योग्योपादान योगेन दृषदः स्वर्णतामता द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामता वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकियदूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतद् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै। मोह म्हणजे सागर धर्मामृतमध्ये त्यांनी एक वाक्य घेतलं, जिथं मोह आहे, जिथं अज्ञान आहे तिथं रागद्वेष आहे, आणि जिथं रागद्वेष आहे तिथं अज्ञान आहे. म्हणजे अज्ञानामुळे रागद्वेष आहे का रागद्वेषामुळे अज्ञान आहे? हो तुम्हाला असं काय? तुमच्याकडे अजून अज्ञान आहे काय? मी आपलं तुम्हाला म्हटलं की लगेच सांगायला लागलंय. म्हणजे ज्याच्याजवळ अज्ञान आहे त्याला रागद्वेष आहेत, आणि रागद्वेष आहे म्हटल्यावर अज्ञान आहे. म्हणजे जिथं जिथं व्याप्ती आहे ती असं म्हणा. मग ज्ञानी कसा होणार हो? म्हणजे तुमचं हे श्लोकात सांगितलंय ना, मोहाने झाकलेलं ज्ञान आत्म्याला जाणत नाही, म्हणजेच अज्ञानाने झाकलेलं ज्ञान ज्ञानाला जाणू शकत नाही. मग अज्ञानी जीव ज्ञानी कसा होणार? अज्ञानीच ज्ञानी होणार, ज्ञानी थोडं होणार आहे. मोही रागी द्वेषी निर्मोही होणार का निर्मोही होणार आहे? हो मग कसा होणार? म्हणजे पुरुषार्थ आहे शेवटी तुमचा. म्हणजे आहे तर व्याप्ती तशीच आहे, जिथं अज्ञान आहे तिथं रागद्वेष आहेत, रागद्वेष आहे तिथं अज्ञान आहे. पण तुम्ही त्या रागद्वेषातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळवला, तिथून लक्ष मिळवलं, ध्येय मिळवलं, आपला विषय मिळवला, तर त्या अज्ञानातूनच ज्ञानाची प्राप्ती होणार. म्हणजे आता पर्याय समजून घ्या. अज्ञानाची पर्याय नष्ट होणार आणि ज्ञानाची पर्याय उत्पन्न होणार जेव्हा ज्ञान स्वभावाला ग्रहण करणार तेव्हा. म्हणून सांगितलं की अज्ञानाने झाकलेलं ज्ञान स्वभावाला जाणू शकत नाही, किंवा श्लोकात सांगितल्यासारखं मोहेन संवृतम ज्ञानम. मग सगळं समजून घ्या तिथं. कषायाने झाकलेलं, रागद्वेषाने झाकलेलं, अज्ञानाने झाकलेलं, मिथ्यादर्शनाने झाकलेलं ज्ञान स्वभावाला जाणू शकत नाही. जसं की तो नशिला मनुष्य आहे, व्यसनी आहे, तर त्याला सूद नाही आहे स्वतःची, तर तो न स्वतःला जाणतोय न पराला जाणतोय. मग त्याप्रमाणे मोही जीवाची सुद्धा अशीच अवस्था आहे, न तो स्वला जाणतो न पराला यथार्थ जाणतो. म्हणून आपण इथं काय वाचत होतो? मोक्षमार्ग प्रकाशकमध्ये 51 पान आहे. थोडं काल वाचलं होतं आपण. काय उदाहरण सांगा, काय सांगितलं होतं? कोण होता तो? झाडाखाली बसलेला वेडा होता. का वेडा म्हणाला? घाबरायला का काय? तो वेडा काय केला हो?
हां, कोणी त्याच्याजवळ येऊन उतरलं तर त्याची गाडी, त्याचे कपडे, त्यांचे सगळे माणसं, त्यांचं वैभव सगळं माझं, अशी त्या वेड्याची मान्यता होती. मग तो शाणा कसा होणार? त्याला शिकवायचं म्हणजे ते शाणा होते. आणि आपण कधी शाणे होणार हो? आम्हाला कोण शिकवायचं? आपल्याला कोण शिकवायचं? कधी शिकवायचं? म्हणजे आपण पण येडे झालोय कोणाच्या मागं. जसं तो स्वतःचं नसलेल्या वस्तूला, द्रव्याला आपलं मानतोय आणि त्याच्या मागं वेडा होतोय. एक मिनिट, कोण आहे? निहिता जैन कोण आहेत? मराठी समजते का? मराठी समझ में आता है क्या? निहिता जैन कोण है? हो ताई, मीच आहे. मुलीचं नाव आहे. होय, सानिका. हा ना, सानिका ना? बरोबर आहे का मी म्हणलेलं? स्नेहल जैन. ओके ओके ओके, बरं बरं. नाही, मी आज त्यांना सांगितलं होतं जॉईन करा. बरं ठीक आहे, चालतंय. काय सांगत होते मग? यहाँ कोई कहे, काय सांगत होते मी? हां, त्याला कोण शाणं बनवणार? तसं आपण पण काय करतोय, सगळं मिळालेल्या परिग्रह, वैभव ह्याला माझं म्हणतोय. शरीर मिळालं तर त्याला माझं म्हणतोय. मग आपल्याला जेव्हा या शरीराचीच बुद्धी राहिली तर आपण पण वेड्यासारखंच जन्मलो, वेड्यासारखेच मरणार. जर त्या वेडेपणातून बाहेर पडायचं असेल तर शहाणपण करा, शहाणे बना, असं सांगतायत. यहाँ कोई कहे की, मिळालं? किसी काल में, 51 पानावर मध्यभागी आहे. किसी काल में शरीर की तथा पुत्रादि की क्रिया इस जीव के अधीन भी तो होती दिखाई देती है, तब तो यह सुखी होता है. काय कळलं? शंकाकार विचारतोय ना. तुम्हाला आतापर्यंत वर सांगितलं की वेड्यासारखं तुम्हाला मिळालेले ते पुत्र वगैरे यांना माझं म्हणताय, तुम्ही तर दुःखी होताल. म्हणून त्यांनी विचारलं की असं दिसतंय ना, मुलाने आपल्याला पैशाचा बंडल आणून दिला किंवा आपल्या इच्छित कार्य केलं किंवा काय चांगलं रँक मिळालं त्याला, तुम्ही लगेच खुश होता. मग तिथं तर दिसतंय की आम्ही सुखी होतो. मग तुम्ही का म्हणताय की खेद खिन्न होतात जेव्हा त्या परिग्रहाच्या नादी लागतात? म्हणून शंकाकारांनी विचारलं की कधीतरी असं दिसून येतं की शरीर, पुत्र आदिकांच्या क्रिया पाहून कोणी जीव सुखी होतोय, मग तुम्ही याला खोटं का म्हणताय? असं शंकाकाराची शंका आहे. समाधान. पुस्तक आहे का सीमा भाभी? सीमा काकी? नाही का? मोक्षमार्ग प्रकाशक नाही आहे काय? आहे पण नाही घेऊन बसले नाही, माहित नव्हतं मला. बर. शरीरादि के भवितव्य की और जीव की इच्छा की विधी मिलने पर, काय वाचले? असं त्या मांजरासारखं बसायचं. ते बास की परोपकार करायला गेला की स्वतःचा उपकार राहतो. मग शरीरादि के भवितव्य की और जीव की इच्छा की विधि मिलने पर किसी एक प्रकार जैसे वह चाहता है वैसे कोई परिणमित होता है. इसलिए किसी काल में उसी का विचार होने पर सुख का सा आभास होता है. काय सांगितले सांगा? 3 ओळीचं वाक्य. एक समजलं का? कधीतरी झाडावर कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडते. तुम्ही काय म्हणता हो? म्हणून मी सुखी झालो. तर हे तुमचं मिथ्या मान्यता आहे हे सांगतायत. शरीराधिकाचं तसं व्हायचं योग्यता होती आणि तशी तुमची इच्छा झाली, त्यामुळं तसं परिणमन दिसून येतं कधी कुठल्या काळामध्ये. तुम्ही काय केलं? शरीराची रंगरंगोटी केली, त्याला चांगलं ठेवण्याचा प्रयत्न केला आणि ते चांगलं झालं. कोणी केलं हो त्याला? म्हणा मी. मीच केलं. म्हणजे सांगतायत तिथं तुम्ही किती करायचं म्हटलं तर करू शकत नाही. ते व्हायला होणार होतं म्हणून झालंय. मग तुम्ही त्याला म्हणून म्हटलं त्यांनी सुख का असा आभास होत आहे. तुम्हाला तसा आभास होतोय की तुम्ही त्याला चांगलं केलंय, त्याच्या निमित्तात तुम्ही सुखी झालाय असं. परंतु सर्व ही तो सर्व प्रकार से जैसे यह चाहता है वैसे परिणमित नहीं होते. जर तुमची इच्छा आहे ना, इच्छेसारखं कार्य होतंय ना, तुम्ही काय लगे इच्छाधारी झाला नाही आहेत तुमचं सारखं कार्य व्हायला,
मग आता इच्छा करा आणि समोरची व्यक्ती आपल्यानुसार परिणमन करावी, त्याचं सगळं काय जे घडतंय क्रिया ते आपल्यासारख्या भावात करून बघा. इसलिए अभिप्राय में तो अनेक आकुलता सदा काल रहा ही करती है. एकदा झालं समजा असं की तुम्ही इच्छा केली आणि तसं घडलं, समजून घ्या तुम्ही वेडे झालात. म्हणजे ते झालं ते माझ्यानुसार झालं, मला पाहिजे तसं झालं असं समजलात. ज्ञान नसेल तर नियमाने मोहेन समृतम ज्ञानम, त्या ज्ञानाने तुम्हाला आकुलताच होणार, दुःख होणार. तथा किसी काल में किसी प्रकार इच्छानुसार परिणमित होते देखकर कहीं यह जीव शरीर पुत्रादिक में अहंकार ममकार करता है, सो इस बुद्धि से उनको उत्पन्न करने की, बढ़ाने की तथा रक्षा करने की चिंता से निरंतर व्याकुल रहता है. मुलाला कोण जन्म दिलं? बाळका की मुलाला कोण जन्म दिलं तुमच्या? मी. माझ्याशिवाय कोण देणार हो? म्हणजे जन्मणार होतं ते तुम्ही निमित्त होता बास. मग त्याला मोठं कोण केलं? तिथं तर मीच केलं नाही का? मारेल मुलगा धरून. म्हणजे त्याला मी केलं, त्याची रक्षा कोण केली? मी केलं. म्हणजे ही सगळी मान्यता आहे तर निरंतर व्याकुल राहणार. नाना प्रकार कष्ट सहकर भी उनका भला चाहता है. तुमच्या मुलाचं तुम्ही भलं व्हावं हे काय इच्छिता? कधी इच्छिता? एकदा समजून घ्या, जर तसं झालं, तुम्ही इच्छा केला आणि तसं कार्य घडलं तर निरंतर ती आकुलता की मी करतो त्याचं चांगलं. काय म्हटले का की मुलीला थांबून दाखवायचं होतं बघू काल, थांबली का? म्हणजे किती स्वतंत्र परिणमन आहे. आपल्याला वाटलं की मी बोलले म्हणून थांबली तर काय झालं असतं? व्याकुल झाला असता हे सांगायला लागले तिथं. म्हणजे तिला थांबायचं असेल तर थांबली असती, पण तुमचं निमित्त फक्त तिथं. पण आपण असा विचार केला असता की माझ्यामुळं थांबली, मी थांबवलं, उद्या पण थांबायला पाहिजे, परत थांबायला पाहिजे. म्हणजे असं दिसून येत नाही. त्यांचं योग्यता जशी होती तसं कार्य घडायचं होतं, त्याच्यात तुम्हाला तसे परिणाम. महिला म्हणलं कार्य उपादानातच घडतं. बरोबर. पुण्य कशाला म्हणायचं? बहुतेक ह्याच्यातच व्याख्या घेतली आहे, मला लक्षात नाही कुठे आहे. ही व्याख्या उलटी लावली आहे हो, म्हणूनच विचारलं मी. काका मी मध्ये घेतली होती एकदा बहुतेक ही व्याख्या. काय हो? साताचा उदय म्हणता ना तुम्ही, कशाला म्हणायचं? पुण्य किंवा साताचा उदय कशाला म्हणायचं? आपण म्हणतो की मला इच्छा व्हायला आणि बाहेर तसं परिणमन व्हायला गाठ पडली असं म्हणता ना. असं म्हणताय ना, तर त्यांनी उलट म्हणलंय हो. काय सांगतायत की बाहेर जसं परिणमन व्हायचं होतं तसे तुम्हाला परिणाम झाले, तर ह्याला म्हणायचं कोइन्सिडन्स. काय हो? असंच काहीतरी घेतलं होतं ना, लक्षात आहे का? म्हणजे ते परिणमन तसं व्हायचं होतं आणि त्याच्यानुसार तुम्हाला भाव झाले, तर ते योगायोग तसा झाला आणि त्याच्या निमित्तात तुम्हाला मग शांती आहे, किंवा मग तुम्ही त्याच्या निमित्तात मोही पण व्हाल. मला माहिती होतं असं घडणार आहे. काय झालं? म्हणजे मी लय शाणा झालो असं. म्हणजे असं नाही आहे, तर तिथं तुमचं योग्यता शेवटी तशी की ते बाहेर तसं घडायचं होतं आणि तसेच तुम्हाला अनुकूल परिणाम व्हायचे होते. मला माहिती होतं ते जाऊन जाणार तर असं तर धडकणार, पडणार, ॲक्सिडेंट होणार, मला माहिती होतं. म्हणजे चिंतन का केलं हो तुम्ही बसून? म्हणजे तसं ते होणार होतं म्हणून चिंतन तसं झालं ना, तसं होणार होतं असं त्यांना सांगायचं. आपण काय करायचं? जे विचार करतात त्यांना आपण सांगायचं आणि आपण तेच करायचं. बरं. म्हणजे जर असं क्षेमक्षम वाढलेला असतो, विशुद्धी वाढलेली असती ना कदाचित, तर ते समजत पण असतं बरं का. असं माताजींना समजतं काय काय. जवळ आला तर तुम्हाला पण समजेल काय. म्हणजे आणि आता मला पण थोडं थोडं समजतं बरं का. सांगू का विशाल भैया? तुम्ही थोड्या दिवसांनी म्हणजे आता लगेच माहीत नाही, पण जो जन्मला तो मरणार आहे म्हणून मी सांगितलं आपलं तुम्ही मरणार आहे. काय झालं? मला समजलं का नाही?
घडणारच आहे ते. मग तिथं मी म्हणलं की मला समजलं आधीच. तर बस ज्ञानाचं परिणाम एवढं समजून घ्या. आणि आपण त्याच्या निमित्तात जर अहंकारी झालो, त्याच्यामध्ये अहम झाला आपल्याला, तर पुन्हा नियमाने आकुलता व्याकुलता वाढत जाणार. मग ते सेंटेन्स म्हणतात ना स्मिताताई, चिंतन तशी पर्याय. मग आता तिथं मुनिराजांना समजतं माहिती आहे तुम्हाला, अवधिज्ञानी मनपरिज्ञानी मुनी असतात, त्यांना समजत असतं काय चाललंय, काय घडणार आहे, काय घडेल वगैरे सगळं. मग तिथे थोडी असं आपण म्हणणार आहे चिंतन तशी पर्याय. चिंतन नाही आहे, ज्ञानात झळकतंय ते, हे सांगतायत. ज्ञानी जो आहे तो ज्ञानामध्ये स्थिर आहे आणि त्याच्या त्या विशुद्धीच्या निमित्तात जे घडणार आहे ते कदाचित त्याला कळतं. मग आता हे पोचलेल्या माणसांचं गोष्ट सांगायला लागले मी, जे कोणी अशा विशुद्धीमध्ये अग्रेसर झालेले आहेत, अशा त्या गोष्टी त्यांच्या बाबतीमध्ये घडतात. मग तिथं आपण म्हणूनच त्यांनी घेतलं की कावळा बसायला आणि फांदी तुटायला तुमची गाठ पडली ना, तर तुम्ही लगेच त्याच्यामध्ये एकत्व करताय. मग ह्यालाच म्हणतायत मोह, त्यालाच म्हणतायत दर्शन मोह, मिथ्यात्व. ह्याच्या निमित्तात जीव आकुल व्याकुल होतो आणि स्वभावाला विसरतो. पुढं, तथा जो विषयों की इच्छा होती है, कषाय होती है, बाह्य सामग्री में इष्ट अनिष्टपणा मानता है, अन्यथा उपाय करता है. सगळं स्वतःवर लावून द्या बरं का. हे आपण काय करतोय, वाचतोय काय, चाललंय शास्त्रातलं कोणाचं तरी काय तरी, घ्या पुस्तक, चला मोक्षमार्ग प्रकाशक वाचतोय, दे दोघांना 2 दे. माझ्याकडे बघत बसलं काय समजायचं तुम्हाला, काय वाचलंय ते समजून घ्या की बरोबर, म्हणजे आपण ते काय वाचणार नाही परत. घेऊन बसा सीमा काकी, पुस्तक घेऊन बसा. जो विषयों की इच्छा होती है, कषाय होती है, स्नेहलताई घ्या मोक्षमार्ग प्रकाशक. बाह्य सामग्री में इष्ट अनिष्टपणा मानता है, अन्यथा उपाय करता है, सच्चे उपाय की श्रद्धा नहीं करता, अन्यथा कल्पना करता है, सो इन सबका मूल कारण एक मिथ्या दर्शन है. मिथ्या दर्शन ज्याच्या ज्ञानामध्ये आहे, श्रद्धेमध्ये आहे, त्याला हे सगळं होतं. काय काय होतं सांगा, काय काय होतंय. बाह्यविषयी म्हणजे ओळख बघा, त्या मिथ्या दृष्टीची ओळख सांगतायत. फक्त ही लक्षणं आपल्यात आहेत का ओळखून घ्या म्हणजे समजेल तुम्ही मिथ्यात्वी आहे का सम्यक्त्वी आहे. बाह्यविषयांची इच्छा आहे का, हो म्हणा. हो म्हणू का, शाळा कसली चालली माझी, मग मी काय मिथ्यात्व शिकवायला बसले इथं. बाह्य विषयांची इच्छा होते, कशाय होतात का, इष्ट अनिष्ट परिणाम होतात का, सगळं होतं. मग काय उपयोग आपल्याला, काय करतोय मग आपण, पुरुषार्थ करायचा प्रयत्न चाललाय, करायला नकोय ना. आता समजलं म्हटल्यावर आपण समजून काय फायदा. मला समजलं, मी जे पितोय ना हातामध्ये, समजा माझ्या ग्लासमध्ये विष आहे, मला समजलंय, काय करायचं, विष ते विष आहे ते सोडायचं. मग मिथ्यात्व विष नाही का, त्यापेक्षा भयंकर आहे म्हणून सांगितलं. त्यांनी एके ठिकाणी घेतलंय ना वाक्य, त्या जर सापाचा दंश झाला तर एक भाव संपेल तुमचा, पण या मिथ्यात्वाचा दंश झाला तर सांगितलं भव नष्ट होतील. मिळालं का सांगितलं का की कुठं आहे, 51 पानावर ना, शेवटचं ओळ आहे तिकडं, शेवटचं पॅरेग्राफ आहे. हां, तर काय करायचं मग, इष्ट अनिष्ट परिणाम होतात, अन्यथा उपाय करतो. म्हणजे सुख आहे उजवीकडं, जात आहे तुम्ही डावीकडं, कधी मिळणार. सच्चे उपाय की श्रद्धा नाही करता. किती सांगितलं लोकांना की खऱ्या देवशास्त्र गुरूंचंच अवलंबन करा, तरी सुद्धा वाटत नाही करावं. मग हे सगळं अन्यथा उपाय करतो. सच्चे उपाय की श्रद्धा नाही करता, अन्यथा कल्पना करता आहे. एक मनुष्य आहेत, त्यांना इतकं शरीरामध्ये व्याधी आहे, प्रतिकूलता आहे, एकानंतर एक सतत उदय चालू आहेत, सारखं हॉस्पिटलायझेशन आहे, सारखं मेडिकेशन आहे. त्यांना सांगितलं आम्ही की फक्त एवढं करा, खऱ्या देवशास्त्र गुरूंचं श्रद्धान ठेवा, जे काय आजपर्यंत केलं ना ते सोडा आणि जे स्वीकारा, काय शास्त्रात जे सांगितलेलं आहे ते स्वीकारा. असं सांगितल्यावर त्यांनी मलाच प्रवचन दिलं. म्हणजे असं पण एकेकांचं ऐकावं लागतंय. म्हणजे एक अशी परिणती होती कदाचित कधी की आपण अन्यथा उपाय करतो, अन्यथा कल्पना करता आहे.
सो इन सबका मूल कारण एक मिथ्या दर्शन है, उसका नाश होने पर सबका नाश हो जाता है, इसलिए सब दुखों का मूल यह मिथ्या दर्शन है। ज्याच्याजवळ आहे समजून घ्या, नियमाने तो जीव दुःखी आहे, आकुल व्याकुल आहे, मग माझ्या मिथ्यात्वाचा मला नाश करायचा तर समजते का मराठी? प्रशांत भैया मराठी समझ में आता है क्या? आता है? बर, काय सांगितले? आपल्या मिथ्यात्वाचा नाश कसा करायचा? ही सगळी लक्षणं जर माझ्यामध्ये आहेत तर याला जिंकायचं तर विषय समजून घ्या ना, कुठल्या विषयामध्ये मला सुख आहे, आनंद आहे। किती खाल्लं पिलं तरी, किती विषयांची इच्छा केली तरी सम्यक दर्शन होणार नाही, आणि इच्छा सोडली तरी होणार नाही। काय म्हणले? निगेटिव्ह वाचू आता हे वाक्य आपण। विषयांची इच्छा मी सोडली, कशाय करायचं? मी बंद केलं, इष्ट अनिष्ट परिणाम नाही, आता एकदम तटस्थ राहतोय मी, अन्यथा उपाय पण करत नाही, जाऊ देत फक्त मी वितरागी भगवंतांनाच नमस्कार करणार असं ठरवलंय। सांगा मिथ्या दर्शन संपलं का नाही? का हो? नाही, का? कारण हे जपलेलं आहे त्याच्याकडे, आता तसंच आहे ते, वरती एक्सप्रेस होत नाही, पूर्णपणे मनातून गेलं नाही, जोपर्यंत मिथ्यात्व जाणार नाही तोपर्यंत शक्यच नाही। मिथ्यात्व अविरती कशाही ह्या क्रमानेच जाणार ते। म्हणजे काय सांगायचं तिथं? जोपर्यंत स्वभावाचा निर्णय करणार नाही तोपर्यंत तुम्ही बाहेरचं सगळ्या क्रिया करा, त्याच्यातून तुम्हाला सम्यक्त्वाची प्राप्ती नाही, कारण सम्यक दर्शन ही क्रिया नाही आहे हो, श्रद्धेची परिणती आहे। मग तुमची श्रद्धा बदला, बहिरंगातनं सगळ्या क्रिया बदलणार, 100% बदलणार, तिथं तुम्हाला करावं लागणार नाही, पुढं पुढं काय होत जाणार, आपोआप तिथं कशायाचे भाव मिटणार। मी निष्कषाय हे जाणलं तर मी निरीह आहे, निरीच्छ आहे, निरपेक्ष आहे हे जाणल्यावर कुठल्या मला गोष्टीकडून इच्छा होणार की ते मला सुख द्यावं? किती धन सुख देणार आहे हो? किती पाहिजे पैसे? सगळ्याला त्यात जुडलंय, जुंपलंय त्या दुकानामध्ये, त्या धनाच्या मागं, शेताच्या मागं, त्या दुकानाच्या, किती त्याच्यामध्ये आपण सगळं आपलं जीवन घालवतोय। किती वेळ मिळतो सांगा घरातल्यांना ध्यान स्वाध्याय करायला? करतात का सगळे? मुलं, सुना, पोरी करतात, समाधानी आहेत, म्हणजे हे तेवढं करतात तेवढ्यात समाधानी आहेत। म्हणजे आपण उलट जे करायला पाहिजे, जेवढं करायला पाहिजे ते होत नाही आपल्याकडून, मग थोडासा उपयोग काढा ना त्यातून, स्वतःसाठी नियम करा की एवढा वेळ आपण स्वाध्यायाला देणारच। जर स्वतः मंदिरात प्रवचन आहे तर ते झाल्याशिवाय दुकान उघडणार नाही। म्हणजे नाही आम्ही काय करतोय, तुम्ही जावा शास्त्राला, आम्ही बसतो दुकानात, म्हणजे काय केलं? दुकान भी एक हात में लड्डू, काय दोनों हात में लड्डू म्हणते लोक कहे महाराज। कसं होणार असं? काय ते हो 2 लाईन माहिती आहेत? सिर की मिट गई खाज, दोनों हाथों में लड्डू, लोग कहे महाराज। 3 सिर मुंड आहे 3 गुण असं सांगितलं। मुंड मुंडाए 3 गुण, सिर की मिट गई खाज, दोनों हाथों में लड्डू, लोक कहे महाराज। काय झालं? केश लोच करा फक्त, लोक तुम्हाला दोन्ही हातामधून देतात हो आहार, माहिती आहे का तुम्हाला? आणि सिरकी मिट गई खाज, काय झालं? डोक्याचं खाज नष्ट झाली। किती फायदे आहेत सांगा बघू, या बघू आमच्या मार्गात। म्हणजे तिथं तुम्हाला इतकं फायदा आहे तर, आणि लोक महाराज म्हणतात म्हटल्यावर अजून थोडं फायदा। म्हणजे तुम्हाला पाहिजे ती सगळी गोष्ट मिळणार आहे, फक्त निर्णय एवढा केला तर। पण हे सांगायचंय, बाहेरच्या क्रियांमधून कुठल्याही सम्यक दर्शनाचा निर्णय होत नाही जोपर्यंत आपण स्वभावाला जाणत नाही, मी या सगळ्यापासून भिन्न आहे मानत नाही। असं कोण कोणास म्हणाले? आत्मा आहे नुसतं शब्दातून आहे का आत्मा? मग अनुभव नको का तसा? कसा करायचा अनुभव? मग माताजींनी प्रॅक्टिकल घेतलं नाही का? आता पंडितजी आले होते तेव्हा काय केलं? म्हणले तुम्ही हे भिंत आहे हे जाणता, जमीन आहे हे जाणता, म्हणा बघू जमीन, म्हणावं लागलं का तुम्हाला जाणायला? मग कसं काय जाणलं?
मग तिथे त्यांना काय सांगितलं, जी इंद्रियानी गोचर वस्तू आहे, रूपी वस्तू आहे, त्याला तुम्ही लगेच जाणताय, पाहताय, कारण दिसतंय तुम्हाला ते. मग दाखवा बघू आत्मा, मी पण जाणतो. कसा दिसणार हो? मग ती इंद्रियाने ग्राह्य वस्तू नाही आहे ना, फक्त निर्णय शेवटी तुम्हाला ज्ञानाने करावा लागणार आहे. मग तिथं जेव्हा डोळ्याच्या द्वारे आपण त्या वस्तूला पाहतोय तर तिथं ती वस्तू आपल्या ज्ञानात झळकतीये, त्याला जाणतोय आपण. पण जेव्हा ज्ञानाने ज्ञानाला जाणतो, सोपं आहे हो, फार सोपं आहे. फक्त काय झालंय माहिती का, आपण त्या इंद्रियांचे इतक्या अधीन झालोय, त्याच्यातूनच विषय ग्रहण करण्याची इतकी वृत्ती झाली आहे ना, त्यामुळं नाही परिचय येत. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लावावं लागणार. आणि एकदा करा ना निर्णय, नंतर सुलभ आहे, होणार, अवघड नाही आहे. मग माताजींनी काय सांगितलं, भिंत जाणली, ते जाणल्यानंतर फरशी जाणली. मग हे सगळं जाणत असताना तिथे निर्णय सहज झालाय, आपल्याला प्रामाण्य झालंय आपल्या ज्ञानामध्ये की ही वस्तू काय आहे. मग तसंच मी स्वतःला जाणत असताना मी काय वस्तू आहे हे कसं जाणायचं. शब्द कोण ऐकायला हो आता? ऐकायचं कार्य जरी कान करते तरी सुद्धा जाणायचं कार्य ज्ञान करते. जीव जाणत नाहीये, जीव ऐकत नाहीये, जीव जाणतोय. मग कान म्हणजे जीव नाहीये, शब्द म्हणजे जीव नाहीये, शब्द म्हणजे ज्ञान नाहीये. मी कोण आहे? मी ज्ञानवाला आहे. हे थोडंसं त्या ठीक आहे, तुम्हाला विषय जाणण्याचा परिचय आहे ना, सारखं त्या विषयाच्या ज्ञानाकडून ज्ञानाकडे जावा. कळतंय का मला काय सांगायचं? लई काय म्हणायचं, अवघड आहे समजावून सांगणं, पण सोपं आहे अनुभव करणं. शब्द लई मोठे मोठे उपयोगाचे नाही दो, अनुभव आहे, अनुभव पाहिजे. तुम्हाला सगळं सांगणार, ज्यांनी अनुभव केलाय ना, सगळी जिनवाणीची रचना त्या अनुभव घेतलेल्यांच्या शब्दातून दिसतीये आपल्याला. पण त्यांना किती टफ आहे हे सांगणं ॲक्च्युली. पण त्यांनी इतकं इझी करून इतकं डिस्क्रिप्टिव्ह सांगितलंय तुम्हाला शास्त्रामधून. पण ते ग्रहण करा, कसं का असे ना ग्रहण करा. एक शब्द धरा किंवा त्यांचा अनुभव तुम्ही घेऊन करा. जसं त्यांनी सांगितलं 5व्या गाथेमध्ये, काय सांगितलं म्हण बघू समयसारच्या. तम एयत्त विहत्तम दाएहम, म्हणा की विशाल भैया. दाएहम अपणो सविहवेण जदी दाये जपमाणम चुकीज छलम न घेतवम. त्या एकत्व विभक्त आत्म्याला मी दाखवतो. आता समजा तुम्ही साखर टेस्ट केली आहे, कशी आहे हो? तुम्हाला सांगायची आहे मला, एक्सप्लेन मी. खाऊन बघा. मी काय सांगणार नाही तुमचं, तुम्ही खाऊन बघा. असं म्हणले असेल तर आचार्य कोण स्वाध्याय करणार, कोण ध्यान करणार आणि कोण अनुभव करणार, कसं करणार. मग तुम्हाला सांगायचं आहे ना, समोरच्याला गाईड करायचं आहे बाबा की कसं तुम्ही अनुभव घेणार, घ्यायला पाहिजे, घेऊ शकता. म्हणजे त्यांच्यासाठी किती काय म्हणायचं टास्क होती, एक डिफिकल्ट एकदम करायचं, सगळ्यांना सांगायचं म्हणजे. पण तरीसुद्धा त्यांनी किती प्रकाराने प्रयत्न करून सांगितलंय. मग त्या शब्दातून त्यांचं भाव ग्रहण करा ना. त्यांना जो अनुभव आलाय ना, तो असं त्यांनी शब्दात टाकायचा प्रयत्न केलाय. मग तो आपण त्या शब्दातून तो भावच पकडा. त्यांनी सांगितलं, हा आत्मा मी एकत्व विभक्त स्वरूप आहे, सर्व लोकांमध्ये सुंदर आहे, बस मला दुसरं काय कशाची गरज नाही आहे. किंवा जे दिसतंय ते रूप म्हणजे मी नाही आहे, जे कानाला ऐकायला येतात शब्द ते मी नाही आहे. मग त्याला जाणतोय तो मी आहे. जावा ना, पुढं जावा. थोडंसं प्रयत्न करायला पाहिजे, थोडा अभ्यास करायला पाहिजे, तर आपल्याला आत्मा सहज मिळणार, अवघड नाही. काय म्हणले हो? त्याच्यासाठी ध्यान करावं लागतं. काय म्हटले पूजा? ध्यान करावं लागतं तर आत्मा काय आहे हे दिसतं. मी शुद्धात्मा आहे, मी सर्वापासून भिन्न आहे, जाणणारा आहे. ते जाणणारा आहे या शब्दात सुद्धा तुम्हाला अनुभव होतोय, पण तो अनुभव पकडायला पाहिजे हो. सगळे शब्द तुम्हाला दाखवतायत आत्मा, पण एकाही शब्दातून तुम्हाला आत्मा दिसत नाहीये. शब्द नेऊन ठेवतायत तिथंपर्यंत, पण तुम्ही पुढं जात नाहीये तर कसं मिळणार तुम्हाला? जसं परवा एक असंच व्हिडिओ बघितलं की छोटं पपी असते, काय म्हणायचं,
कुत्र्याचं पिल्लू म्हणा असं काय तर, आणि त्याला दिसलं की झाडाला फळ आहे एक आणि त्याला ते खायचं आहे, तर ते त्याच्या हाईटला येईना, ते आपलं उड्या मारतंय, काढायचा प्रयत्न करते पण त्याला येईना. म्हटल्यावर ते इकडं तिकडं चढून बघितलं पण काय त्याला काढता येईना. म्हटल्यावर त्यांनी काय केलं, त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं असलेलं कोणीतरी होतं कुत्र्याचं पिल्लू, त्याला पकडून आणलं त्यांनी. तर आता त्याला कळलं त्या मोठ्या कुत्र्याला की याला ते फळ पाहिजे म्हणून. मग तो सांगतोय की मी असं झोपतो, तू माझ्या अंगावर चढ आणि काढ. तर त्यांनी दाखवलं झोपून, म्हणजे तो झोपला. तर ते काय केलं, पिल्लू त्याच्या बाजूला जाऊन झोपला. काय झालं, ते आपलं सांगतंय की इथं इथं चढ, इथं इथं चढ म्हणून. ते पण त्याच्यासारखं असं असं करतंय, असं करतंय, पण कुठं काय कशी प्राप्ती होणार हो. मग असंच आहे ना, तुम्हाला आचार्य पण सांगतायत बाबा असं कर असं कर, तुम्ही काय करताय हो, त्यांच्यापेक्षा मोठं प्रवचन करताय. आचार्यांनी आपल्याला दाखवायसाठी प्रवचन केलंय, तर आपण त्यांचे शब्द घेऊन नुसतं पोपटपंची चालू आहे. मग त्याच्याद्वारे नाही मिळणार, करावं लागणार प्रयत्न. मग त्याला समजलं बरं का त्या छोट्या कुत्र्याला, आणि त्यांनी ते चढला त्याच्यावर आणि त्यांनी मिळवलं. मग तसं आपल्याला पण त्या शब्दाच्या वर चढावं लागणार, तर आपल्याला आत्मा मिळणार, प्रयत्न करावा लागणार. म्हणजे ह्याच्या पुढं परिस्थिती भयंकर आहे, घाबरा आणि ॲटलिस्ट आत्ता तरी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपलं आत्मकल्याण करा. हेच सगळ्या शास्त्रांचं सार सांगतायत. कारण जर इथून पुढं सरकणार तर कुठं किती धर्म राहणार आहे शिल्लक, किती कोणाला भावना राहणार आहे, किती त्याला ओढ राहणार आहे, काय माहीत नाही. त्यामुळं आहे आत्ता हा काळ अजून पण सुरक्षित आहे. काय म्हणले विशाल भैया, नाहीतर एक नाही चीज आज धन आहे फक्त तुमच्यासाठी, जे आकर्षण करते, जे तुम्हाला धर्मापासून दूर करते. अशा अनेक गोष्टी निर्माण होणार आणि धर्मापासून तुम्ही सहज दूर जाणार. म्हणून सांगतायत काय, धरा, स्वतःला धरायला शिकवतो तो धर्म आहे. काय म्हणताय दीपालीबेन? निरीह म्हणला होतात मग अशी तुम्ही, अभिलाषा रहित घ्यायचं का त्याचा अर्थ? निष्कषाई वगैरे म्हणतात. निरीह, इह म्हणजे इच्छा, इच्छा म्हणजे अभिलाषा रहित किंवा इच्छा रहित. बरोबर आहे. निरीह आहे म्हणजे निरीच्छा आहे, निरपेक्ष आहे. आणि त्या मुनींचं नाव बाहुमुनी, त्यांनी तेजसपुत्र 7व्या नरकात गेल्याच्या नंतर. बर, बाहू नाव आहे का? हो, बाहुमुनी. बर, काल विचारलं होतं ना, ते दंडक मुनी, दंडक राजांनी काय केला, उपसर्ग केला. थांबा की, दंडक राजांनी अभिनंदन मुनींच्या संघावर उपसर्ग केला, त्याच्यामध्ये त्यांना पिळलं घाणीमध्ये. मग त्याच्या निमित्तात सगळ्या त्या तिथल्या मुनी संघाचा नाश झाला. अजून पण जिथे कुठं मुनी असतील त्यांना पकडून आणा असं त्या राजांनी सांगितलं, दंडक राजांनी, आणि त्यांना नष्ट करा. पृथ्वीवर कुठंच जैन मुनी नकोत असं त्याचं धारणा होती. आणि मग त्यावेळीस गेले दंडक अरण्यापाशी हे मुनी, त्यांचं नाव होतं म्हणतात बाहू, बाहू, बाहुबलीमधले बाहू. मग ते मुनी गेले तिथं आणि त्यांना अडवलं लोकांनी, तुम्ही या राज्यात जाऊ नका, तिथला राजा भयंकर आहे आणि तो उपसर्ग करतोय. पण मग काय झालं म्हणून विचारलं त्या मुनींनी, तर त्यांना ही सगळी स्टोरी समजली त्या इतर नगरजनांकडून, आणि त्यांना इतका द्वेष झाला की इतकं क्रूर आहे तो राजा, तो राहायलाच नको आणि त्याचा नाश व्हायला पाहिजे. इतके तीव्र कषाय झाले आणि डाव्या खांद्यातून तेजसपुतळा निघाला आणि अग्निमय तो पुतळा सगळ्या नगराला जाळून भस्म केला आणि येऊन त्यांना पण भस्म केलं त्यांनी. आणि ते मुनी गेले नरकात, 7व्या नरकात, हे सांगतायत ते. ह्याची गोष्ट 49 नंबरची गाथा आहे भाऊबाहूची, त्याच्याची भाऊबाहूच्या 49 गाथेमध्ये आहे, वाचा. हो की अभिनंदन मुनींच्या संघावर उपसर्ग झाला. हो, मी विचारलं होतं त्या मुनींचं आणि त्या राजाचं नाव काय, हे जरा असं शंका आली होती. त्याला नाही ना समाधी मरण भाषामध्ये. कशात आलं म्हणले, ह्या 7व्या नरकात जाऊ शकतात, त्या काळामध्ये मोक्षाला जाऊ शकतात, तर 7व्या नरकात पण जाऊ शकतात. एवढा द्वेष, तीव्र द्वेष असू शकतो मुनींना पण. आता कोण होते द्विपायन मुनी, द्वारका माहिती की जाळली त्यांनी. मग तसंच इथं पण त्यांच्याद्वारे सहनन इतकं उत्कृष्ट असताना उत्कृष्ट ध्यान करू शकले असते, पण हे आर्त ध्यान झालं.
इष्टवियोग झाला, अशा मुनींच्यावर संघावर उत्सर्ग केला, तो राजा क्रूर आहे असं ते कशाय त्याच्यावर गेले, राजावर. तिथं जर भवितव्यता अशी आहे हे जाणलं असतं तर स्थिर राहू शकले असते, पण कशाय हावी झाले म्हणा त्यांच्यावर, आणि त्याच्या निमित्तात असं त्यांच्याकडून पाप घडलं. कशात सांगितलं म्हटलं त्यांनी, आधार सांगितले तुम्हाला बघायला. काय भाव पाहुडची 49 ना, 49 लिहा, 39 वाचायचंय तुम्हाला. भाव पाहुडमध्ये त्यांनी अनेक गोष्टी घेतल्यात अशा. मी काला भव्यसेनची गोष्ट सांगितली होती, त्यातली पण ती पण त्याच्यात आली आहे. भाव पाहुड सगळंच वाचा. तर काय सांगायला लागलेत, मिथ्या दर्शन का नाश होने पर सबका नाश हो जाता है. म्हणजे या सगळ्या इच्छा संपतात, सगळ्या विपरीत मान्यता, इष्ट अनिष्ट परिणाम संपतात. म्हणजे ते संपवायचे म्हणून करायचं नाही आहे, तर एक विषय आपला स्वतःचा मिळाला तर हे सगळं बाहेरचं सहज नष्ट होतं. उसका नाश होने पर सबका नाश हो जाता है, इसलिए सब दुःखों का मूल यह मिथ्या दर्शन है. म्हणून जगात कोणाला पण जाऊन विचारा तुम्ही का दुःखी आहे, तर तुम्हाला 100,000 कारणं मिळतील. जावा हात मारत. आता म्हणजे सगळी कारणं जी काय हजारो कारणं सांगितली ती त्याचं मूळ कारण काय आहे, मिथ्यात्व. म्हणून म्हणून त्या बाहेरच्या सगळ्या कारणांचं मूळ ओरिजिन काय आहे तर मिथ्यात्व आहे. त्याचा नाश होणार फक्त स्वभावाला ग्रहण केलं असताना. ओम. सांगा विशाल भैया.